लाईट गेली असल्या कारण थोडे तर रिफ्लेक्शन होत आहे, थोडं लाईट आले क्लिअर होणार. ठीक. प्रश्न असा आहे, काश्मीर ते कन्याकुमारी 3200 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी दोन विमानं परस्परांच्या विरुद्ध दिशेने निघाली. अंतर किती आहे? 3200. ठीक. आता ते विमान आहे ते परस्परांच्या विरुद्ध दिशेने येत आहेत. ज्यावेळेस आपण सापेक्ष वेगात, ज्यावेळेस दोन व्यक्ती दोन गोष्टी जर परस्परांच्या विरुद्ध दिशेने येत असतील तर त्यावेळेस सापेक्ष वेगात दोघांच्या वेगाची बेरीज घेतो. जर दोन व्यक्ती किंवा दोन गोष्टी एकाच दिशेने जात असतील त्यावेळेस आपण सापेक्ष वेगांची वजाबाकी घेतो. म्हणजे काय, ते परस्परांच्या विरुद्ध दिशेने. ठीक आहे. तर मग एकाचा वेग किती? 300. म्हणजे 300 कोणाचा आहे? काश्मीरचा. काश्मीरहून निघालेला आहे जे विमान, त्याचा वेग किती आहे? 300. 500. ठीक. दोन नंबर कन्याकुमारीचे किती? 500. आता वेगाने निघाले. जेव्हा दोन्ही विमान एकमेकींना भेटतील तेव्हा काश्मीरहून निघालेल्या विमानास कन्याकुमारी गाठण्यासाठी किती अंतर बाकी आहे? आता आपल्याला बघा, वेग दोघांचा दिला आहे, वेगाचं अंतर काढून ते मायनस करून ते शिल्लक असेल ते उत्तर असेल. ठीक. आता अंतर किती? 3200. आता एकाचा वेग 300, एकाचा वेग एकूण अंतर किती आहे? 3200. एकाचा 300, एकाचा 500. आता शून्य गेला आपण करू शकत नाही, कारण की जर खाली गुणाकार राहिला असता तर आपण शक्य असतं खाली बेरीज. दोघांच्या आपण काय करू? बेरीज करू. 500 300 बरोबर, 2 शून्य कॅन्सल. 8 चौक 32. म्हणजे ते 4 तासात एकमेकांना भेटतील. इथं 4 तासात. पण काश्मीरहून निघालेले विमान, काश्मीरचा वेग किती आहे? 300. 4 त्रिक 1200. म्हणजे काश्मीरहून निघालेल्या विमानाने 4 तास किती अंतर कापलं? 1200. आपल्याला कन्याकुमारी पोहोचायचंय, त्यासाठी किती अंतर शिल्लक असेल? एकूण अंतर किती होतं? 3200. ठीक. काश्मीरच्या विमानाने किती कापलं? 1200. बरोबर. शिल्लक किती? 2000 किलो. ठीक आहे. जर असं म्हटलं असतं की कन्याकुमारी निघालेल्या विमानाने किती अंतर कापलं असतं, पार केलं असतं, तर त्याचा वेग किती आहे? 500. बघा 500 ला किती गुणलं असतं? 4. 4 म्हणजे 20. म्हणजे शिल्लक किती राहिला? 2000. म्हणजे 2000 नंतर आहे कन्याकुमारी या विमानाने कापलंय आणि 1200 अंतर आहे काश्मीर विमानाने कापलं. ठीक आहे. बघा, लाहोर ते दिल्ली हे अंतर पार करण्यासाठी 2 एसटी बसेस, एक ताशी 40 किलोमीटरचा वेग एकाचा, म्हणजे लाहोरचा बोललो. दुसरी जी आहे दिल्ली, तिचा वेग काय? 35. ठीक आहे. अंतर किती आहे? 600. तर दोघे बसेस एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निघतात. ठीक आहे. अंतर किती? 600. एकाचा 35, एकाचा 40. आता 600 भागीला 75. आपल्याला आता वेळ काढावा लागेल. आता एक स्थानी 0 तर 5. किती कसोटी लागणार? 5 ची कसोटी. ठीक आहे. किती भागणार? 15 वजा 12 पंचे, बरोबर ना? ठीक आहे. आता 15 ला जातोय का? 120 ला भाग 15 8 120. 15 8 म्हणजे दोघं बस ते 8 तासाने एकमेकींना भेटतील. किती तासांना? 8. आता काय म्हटलंय पुढे? दोन्ही बसेस जेव्हा एकमेकांना भेटतील तेव्हा लाहोरहून निघालेल्या बसला दिल्ली गाठण्यासाठी किती अंतर शिल्लक असेल? एकूण अंतर किती आहे? 600. आता लाहोरच्या बसचा वेग किती आहे? 40. 8 चौक म्हणजे लाहोरच्या बसचा 300 अंतर पार केलं. ठीक. अंतर किती? एकूण 600.
शिल्लक 280 किलोमीटर. सोपं असतं. जळगाव ते धरणगाव हे अंतर 30 किलोमीटर पार करण्यासाठी दोन सायकल स्वार ताशी 4 किमी आणि 6 किमी वेगाने परस्परांच्या विरुद्ध निघाले. जेव्हा ते दोघी सायकल स्वार एकमेकांना भेटतील तेव्हा धरणगावहून निघालेल्या सायकल स्वारास जळगाव पोहोचण्यात अजून किती वेळ लागेल? सोडवा. सिंपल पडणार आहे, सिंपल पद्धत आहे.